नमस्कार. गिटार राग सफारीच्या पुढच्या लेसनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत राग भूप किंवा राग भूपाली. तर राग भूपालीमध्ये 5 स्वर असतात. सा, रे, ग, प, ध, सा. आणि अवरोहमध्ये सा, ध, प, ग, रे, सा. म्हणून या रागाला ओडव राग असं म्हणतात. जर ह्या रागात 6 स्वर असते तर त्याला शाडव म्हटलं असतं किंवा 7 स्वर असते तर त्याला संपूर्ण असं म्हटलं असतं. तर ह्या रागात 5 स्वर आहेत. सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा. म्हणून याला आपण ओडव असं म्हणतो. हा राग कल्याण थाटापासून उत्पन्न होतो. आपण जे 10 थाट पाहिले त्यातल्या कल्याण थाटातून हा राग उत्पन्न होतो. या रागाची वेळ आहे रात्रीचा पहिला प्रहर. रात्रीचा पहिला प्रहरामध्ये हा राग गायला जातो. म्युझिक थेरपीच्या दृष्टीने ह्या रागाचे फायदे जर आपण बघितले तर हा राग मानसिक शांतता देतो आणि आपल्या आपल्या माइंडला, आपल्या मनाला स्थिर करतो. चिंता आणि अस्वस्थता कमी करतो आणि ऊर्जा देतो. म्हणजे आपण सदैव फ्रेश राहतो या रागाने. हा राग मी वाजवला आहे तेव्हा तो आपण व्हिडिओ बघूया. त्याआधी आपण बघूया 3 ताल. मी सर्व ज्या बंदिशी किंवा गत आपण म्हणतो किंवा स्वरमालिका म्हणतो त्या ह्या कोर्समध्ये 3 तालातच वाजवल्यात. तर आधी आपण बघूया 3 ताल. तर तुम्ही नोट्समध्ये बघू शकता की 3 ताल कशा पद्धतीने लिहिला जातो. त्याचे बोल आहेत धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. याच्यावर टाळी असते पहिल्या मात्रेवर, 5व्या मात्रेवर आणि 13व्या मात्रेवर. याच्यावर खाली असते 9व्या मात्रेवर आणि याचे 4 खंड असतात आणि प्रत्येक खंडात 4 मात्रा किंवा 4 बीट्स असतात. तर आपण एकदा ऐकूया 3 ताल. आपण आत्ता ऐकला ताल 3 ताल. तर राग भूप त्याची जी गत आहे ग प ग रे ती आपण 3 तालात वाजवली आहे. आणि यानंतर जे आपण गत आपण वाजवल्या आहेत ह्या कोर्समध्ये त्या सर्व 3 तालात वाजवल्या आहेत. फक्त मी एकदा तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपण ती वाजवली. तर ती गत 9व्या मात्रेपासून चालू होते. म्हणजे जिथे तुम्हाला तालामध्ये एक असं राऊंड दिसेल तिथून ती गत चालू होते. म्हणजे 9वी मात्रा म्हणजे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा. त्या धा तीन तिनताच्या 10पासून ती गत सुरू होते. म्हणजे ग प ग ते 9व्या मात्रेपासून स्टार्ट होऊन ती 8व्या मात्रेला संपते. तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. राग भूप, आरोह आणि अवरोह. राग पकड, राग भूप प्रारंभिक आलाप.
राग भूपाली गत किंवा स्वरमालिका. राग भूप गतचे आलाप. राग भूप ताना. हा झाला राग भूप. आणि आता आपण भेटूया पुढच्या लेसनमध्ये. नक्की बघा गिटार राग सफारी. थँक्यू.